महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी आणि काळजाचा थरकाप उडवणारी बातमी, ज्या उद्धव ठाकरेंनी रक्ताचं पाणी करून अनेकांना शून्यातून विश्व निर्माण करून दिलं, ज्यांना सामान्य कार्यकर्त्यांमधून उचलून संसदेच्या दिल्लीच्या तख्तावर बसवलं, आज त्याच लोकांनी ठाकरांच्या पाठीत पुन्हा एकदा जाहीरपणे खंजीर खुपसला आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. ठाकरांच्या काही खासदारांनी अत्यंत नीच पातळीवर जाऊन पुन्हा एकदा गद्दारी केलीये. ज्यांनी वाईट काळात ठाकरांच्या नावावर मतं मागितली, स्वतःची खासदारकी मिळवली, त्यांनीच आज वैयक्तिक स्वार्थासाठी आणि सत्तेच्या लाचारीसाठी ठाकरांची साथ सोडलीये. पण या गद्दारांना एक गोष्ट ठाऊक नाहीये. नेते विकले जाऊ शकतात, पण महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता कधीच विकली जात नाही. ज्या जनतेने हा खंजीर खुपसलेला पाहिलाय, ती जनता या गद्दारांना निवडणुकीच्या मैदानात गाडल्याशिवाय आता शांत बसणार नाही. हा केवळ एका पक्षाचा घात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पाठीत मारलेला सुरा आहे. उद्धव ठाकरेंनी ज्यांना घरातलं माणूस मानलं, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, त्यांनीच आज स्वतःचा ईमान विकलाय. पण लक्षात ठेवा, हा विनाशाचा काळ सुरू झालाय तो ठाकरांचा नाही, तर या गद्दारांचा. कारण महाराष्ट्राचा इतिहास आहे, इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून गद्दारांना कधीच माफी मिळालेली नाही आणि आजही मिळणार नाही. जनतेच्या मनात या खासदारांबद्दल एवढा प्रचंड संताप आणि राग आहे की आता हे गद्दार जेव्हा जेव्हा लोकांच्या समोर जातील, तेव्हा तेव्हा त्यांना जनतेच्या तीव्र रोषाला तोंड द्यावं लागणार आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलाय, कारण बाळासाहेबांच्या शिवसेनेशी आणि उद्धव ठाकरांशी केलेली ही गद्दारी जनता कधीच विसरणार नाही आणि कधीच माफ करणार नाही. आता पुढचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की या खासदारांनी नेमकी ही गद्दारी का केली आणि यामागचा पडद्यामागचा खेळ काय आहे. याचं मुख्य कारण म्हणजे दिल्लीश्वरांच्या समोर टेकलेले गुडघे. अंमलबजावणी संचालनालय, ईडी, सीबीआयची भीती किंवा मग कोट्यावधी रुपयांची खोकेबाजी, याच कारणांमुळे या खासदारांनी आपला स्वाभिमान दिल्लीच्या चरणी गहाण ठेवला आहे. ज्यांना वाटतंय की सत्ता आणि पैशाच्या जोरावर ते पुन्हा निवडून येतील, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची ताकद अजून पाहिलेलीच नाहीये. खासदारांनी केलेली ही गद्दारी केवळ एका पक्षापुरती मर्यादित नाही, तर हा थेट जनतेच्या मतांचा अपमान आहे. ज्या मतदारांनी उद्धव ठाकरेंचा चेहरा बघून त्यांच्या संघर्षाला साथ देण्यासाठी मतं दिलं होतं, आज त्या मतदारांनी या खासदारांनी फसवलंय. या गद्दारीमुळे आज महाराष्ट्राच्या तळागाळातील प्रत्येक शिवसैनिक आणि सामान्य नागरिक प्रचंड संतापलेला आहे. लोकांचा हा राग आता सोशल मीडियापासून ते थेट गावागावातील चौकाचौकांमध्ये दिसू लागला आहे. लोक उघडपणे विचारत आहेत की ज्या ठाकरांनी तुम्हाला ओळख दिली, तुम्हाला प्रतिष्ठा दिली, त्यांच्याच वाईट काळात तुम्ही त्यांना सोडून कसे जाऊ शकता. या खासदारांना वाटत असेल की ते पक्षातून बाहेर पडून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतील, तर हा त्यांचा सर्वात मोठा भ्रम आहे. महाराष्ट्राच्या एक महत्त्वाची बातमी, निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचं ओमराजे निंबाळकरांनी म्हटलंय. बंडखोरीनंतर ओमराजेंनी माध्यमांना ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं असंही ओमराजे निंबाळकर म्हणालेत. शिवाय विकास निधीचा अभाव आणि यांसारखी कारणं आहेतच असंही ओमराजेंनी म्हटलंय. मी मोठ्या धर्मसंकटात आहे अशी ही ओमराजेंची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. नेमकं काय म्हणालेत ओमराजे आपण सविस्तर पाहूयात. पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा आहे पण राजकीयदृष्ट्या योग्य आहे. राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं. शिवाय विकास निधीचा अभाव यांसारखी कारणं आहेतच. तर मी मोठ्या धर्मसंकटात आहे, भावनिक विचार केला तर चुकीचं वाटतं, पण राजकीयदृष्ट्या विचार केला तर तेच बरोबर आहे असं ओमराजे म्हणाले. शिवाय माझ्याकडे निष्ठा आहे तर समोरच्यांकडे सत्ता आहे. सत्ता आणि निधी नसल्यामुळे लोकांची कामं करता येत नव्हती. पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या Y+ सुरक्षा मिळाल्याच्या चर्चा खोट्या आहे. हा निर्णय केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आहे असंही ओमराजे म्हणाले. यासह आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं असंही ओमराजे यामध्ये म्हणाले. तर आपण पाहतोय ओमराजे निंबाळकरांची ही पहिली प्रतिक्रिया माध्यमांसमोर समोर आलेली आहे. बंडखोरीनंतर ओमराजेंनी माध्यमांना ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे, ज्यामध्ये ते म्हणतात राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं. यासोबतच त्यांनी असंही म्हटलंय की शिवाय विकास निधीचाही अभाव होता, यांसारखी कारणं आहेतच
आणि मी मोठ्या धर्मसंकटात आहे, अशी ही प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना दिली आहे. निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा आहे, पण राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचंही ओमराजे म्हणतात. बंडखोरीनंतर ओमराजे निंबाळकरांनी माध्यमांना ही पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकर हे फुटल्यानंतर आता सोशल मीडियावरून सुद्धा त्यांच्यावर टीकेची झोड उठलेली आहे. त्यांचे अनेक फॉलोअर्स, हजारो फॉलोअर्स खरं तर घटलेले आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजकीयदृष्ट्या योग्य असल्याचं ओमराजे निंबाळकर म्हणाले. तसंच खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वतःची माणसं निवडून येत नसतील तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकतं, असंही ओमराजेंनी म्हटलंय. पक्षांतरासाठी पैसे घेतल्याच्या आणि Y+ सुरक्षा मिळाल्याच्या चर्चा पूर्णपणे खोट्या असल्याचंही ते म्हणाले. तर बंडखोरीनंतर पहिल्यांदाच ओमराजेंची भूमिका समोर येते. दरम्यान एका वृत्तपत्राला दिलेल्या या मुलाखतीमध्ये ओमराजे निंबाळकर यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. भावनिकदृष्ट्या पक्ष सोडण्याचा निर्णय चुकीचा, मात्र राजकीयदृष्ट्या बरोबर. खासदार असूनही स्थानिक निवडणुकांमध्ये यश मिळत नसेल तर राजकीय अस्तित्वालाच धोका. सत्ता आणि निधी नसल्यानं लोकांची कामं होत नाहीत. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचा दबाव आहे. वडिलांच्या हत्याकांडाच्या निकालानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचंही ओमराजेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात. उद्धव ठाकरेंना आरोग्याच्या कारणामुळे फिरणं शक्य नाही, मात्र आदित्य ठाकरेंनी अधिक सक्रिय राहायला हवं असा सल्लाही त्यांनी दिलाय. दरम्यान याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके. आपल्याला ओमराजे निंबाळकरांच्या या बंडाचा टायमिंग आपल्याला समजून घ्यावा लागेल. खरं तर शिवसेनेतलं हे दुसरं बंड आहे. पहिल्या बंडावेळी अनेक आमदार शिंदेसोबत गेले, त्यावेळेस देखील ओमराजेंना शिंदे सेनेकडून ऑफर होती. ओमराजेंनी स्वतः हे वारंवार सांगितलेले आपल्याला 100 कोटीची ऑफर होती, पदाची ऑफर होती, मात्र आपली निष्ठा ठाकरेंसोबत आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्या कालखंडानंतर लोकसभा निवडणुका पार पडल्या. खरं तर या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील ओमराजे